मित्र हो, तुम्हाला जर ही सवय असेल तर एखाद्याचं फार मोठं नुकसान करू शकते. आज मी डे टू डे लाईफ मधल्या वरवरून अत्यंत छोट्या वाटणाऱ्या पण खूप महत्वाच्या विषयावरती हे रील बनवतोय. आणि तो विषय म्हणजे कधीच कुणाकडे पूर्वकल्पना न देता अर्थात अचानक जाऊ नका. तुम्हाला असं वाटेल की मी हे का म्हणतोय, कारण आजकाल धावपळीचं जग आहे आणि प्रत्येकाचं काही ना काही स्केड्यूल आहे, प्रत्येकाचं काही ना काही नियोजन असतो, प्लान असतो. तुम्ही ज्यावेळेस पूर्वकल्पना न देता अचानकपणे एखाद्याच्या ऑफिसमध्ये एखाद्याच्या घरी जाता, त्यावेळेस त्याची पूर्णपणे तारांबळ उडते. ना ती व्यक्ती तुम्हाला वेळ देऊ शकते, अर्थात त्यामुळे तुमचा इगो हर्ट होतो, आणि ना ती त्याच्या कामांना वेळ देऊ शकते, त्यामुळे त्याची कामं बिघडतात आणि सगळ्याच गोंधळ गडबड होऊन जाते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आपल्याकडे सकाळी ऑफिसच्या वेळेला अचानक टपकलेल्या पाहुण्यामुळे खूप सगळी काही गडबड होऊन ऍक्सिडेंट झालेले आहेत. माझ्या घरात 3 वर्षांपूर्वी एक ऍक्सिडेंट केवळ आणि केवळ अचानक आलेल्या पाहुण्यामुळे झालेल्या तारंबळीतून झालेला होता. तुम्हाला जर एखाद्याला सरप्राईजच द्यायचं असेल, तर जेव्हा तुम्हाला पूर्णपणे कल्पना असते की समोरची व्यक्ती अमुक वेळेमध्ये पूर्णपणे रिकामी आहे, त्यावेळेस बिनधास्तपणे अचानक जाऊ शकता तुम्ही. किंवा तुम्हाला कल्पना असते की अमुक व्यक्ती ही रिकाम टेकडी आहे, त्या व्यक्तीला कधीही भेटलं तरी काही हरकत नाही, अशा वेळेलाही तुम्ही सरप्राईज देऊ शकता. पण जेव्हा तुम्ही ऑफिसच्या बाहेर गाडी दिसली म्हणून, ऑफिस उघडं दिसलं म्हणून, तुम्ही अमुक ठिकाणी दिसला म्हणून मला वाटलं तुम्ही फ्री असाल म्हणून आलो, अशी कारणं सांगून एखाद्याकडे जाता, त्यावेळेस एखाद्याच्या प्रायव्हसीचा तो भंग होतो. आपल्याकडे अजूनही या गोष्टीविषयी पूर्णपणे जागरूकता नसते. त्यामुळं कृपया आपण वेळेला महत्व द्यायला शिकूया, स्वतःच्या पण आणि इतरांच्या पण. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून जरूर कळवा.